असताना आपण अलकेवली टीमला पाहिलं आणि कालचा दिवस पारेली टीमच्या नावावर राहिला। या संघाने खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये या मैदानात दाखवला गेला आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये सेकंड सेमीफायनल पारेलीच्या विरोधामध्ये ठरेल ते पाहण्यासारखे असेल आणि सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर या स्पर्धेचा मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये। खूप चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे जनक प्रणेते कैलासदादा पाटील आपण पाहतोय या मॅचला सुरुवात होते। गोलंदाजी ट्रॅकवर रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा ठाकलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय। गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय। सन्माननीय धनराज पाटील आणि यतिराज पाटील यांच्या माध्यमातून शुभम पाटील 5000 रुपयाचा कॅश प्राइज लगातार 3 विकेट मिळवल्या तर मॅचला होते सुरुवात। मॅचचा पहिला बॉल स्पेटकरचा फटका चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार। हा येतोय पहिल्याच बॉलवर पहिला चौकार। यावेळेस फुल टॉस आहे इथे मात्र चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर। अरबाजच्या बॅट मधून येणारा हा दुसरा चौकार। चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 8 अंकावर धावफलक। यावेळेस ऑन साइडला पुण्याच्या एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडू निघून जाईल स्वेरलेग क्षेत्रामधून। अजून एक चौकार अर्जाच्या बॅट मधून। मिळतात या षटकामध्ये 3 चौकार अर्बाजच्या बॅट मधून पाहायला मिळतात। कमालीची बॅटिंग रितेश पाटीलच्या विरोधामध्ये। यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्राच्या वरनं चेंडूचा पाठलाग केला जातोय चेंडू थांबणार नाहीये निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामधून। बॅक टू बॅक हा तिसरा चौकार अरबाजच्या बॅट मधून या षटकातील चौथा। चौकारानं स्वागत केलंय माऊली ग्रुपचे संजय वालन साहेबांचं हार्दिक स्वागत सरचं स्वागत। आपण पाहतोय माऊली ग्रुपचे संजयजी वालन साहेब उपस्थित झालेत आपलं सरचं स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत। यावेळेस चेंडू हवेत आहे काय घडलंय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल सोडला गेलाय जीवनदान मिळालंय बॅटरला। पहिल्या षटकाचा खेळ जरूर समाप्त झालाय परंतु अंतिम चेंडूवर विकेट मिळवली गेली असती परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाहीये। ते मात्र झेल सुटलाय जीवनदान मिळालं बॅटर अरबाजला आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय। पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 4 चौकार सजवले गेलेत आणि फलकावर आपल्याला 16 धावा पाहायला मिळत आहेत। महागडा ठरलाय रितेश पाटील बक्षिसांचा वर्षाव जरूर झाला होता परंतु चांगली बॅटिंग राहिली आहे। अरबाजच्या बॅट मधून 4 चौकार पाहायला मिळाले। गोलंदाजी ट्रॅकवर चेतन आलाय चेतन अडगाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर। आता मात्र स्ट्राइक एंडला उमेर आणि अरबाज ही सलामीची जोडी चांगल्या पद्धतीने या हंगामामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। अरबाज पहिल्या षटकामध्ये चांगला बरसला गेलाय आता मात्र उमेरला आपण पाहतोय स्ट्राइक एंडला चेतन अडगाच्या विरोधामध्ये परंतु या षटकामध्ये कमबॅक केलं जाईल का चेतन अडगाच्या माध्यमातून चांगल्या लाईनचा हा गोलंदाज ओळखला जातोय। यावेळेस ऑन साइडला फेवर केला गेले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वेरलेग क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोच
तोपर्यंत सिंगल सिंगल कंप्लीट झाले. उमेरच्या खात्यामध्ये अकाउंट ओपन होत असताना आपण पाहतोय उमेर हा बॅटरचा धावसंख्या पाहिली तर 17 या अंकावर धावफलक. स्ट्राईक एंडवर अरबाजला आपण पाहतोय मागील षटकामध्ये बरसला होता. या षटकामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग राहील ह्या वेळेस कोलवर टप्प्याचा समोर ठेवला होता. ऑन साईडला फेवर करायचा होता. चेंडू ऑफ साईडला निघून गेलाय. एक धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 18 या अंकावर धावफलक. चांगलं कमबॅक राहिले. या षटकामध्ये पाहिल्या तर 2 सिंगल धावा जरूर आल्यात परंतु पहिल्या षटकामध्ये बरसला होता अरबाज त्याला सुद्धा शांत ठेवलंय. सेकंडला उमेर ह्यावेळेस काय घडलाय चेंडू सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय. फरणीच्या उद्ध्वस्त झालाय. लागणारा हा पहिला धक्का उमेर बाद. तर विकेटचं पतन झालंय. विकेट मिळवले गेले. पहिल्या विकेट आपण पाहिलं तर उमेर बाद झालाय. न्यू बॅटर म्हणून पाहिलं तर आसिफ सिनियर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या. कमबॅक करणं खूप गरजेचं होतं श्रावणी 11 पिलांच्या टीमच्या बाजूनं. आणि त्या पद्धतीने पाहिलं चेतन आडगा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्या आणि तिसरा चेंडू चांगल्या पद्धतीच राहिला. एष्ट्यांचा वेध घेणार राहिला आणि उमेर या फलंदाजाला मात्र माघारी परतवले गेले. न्यू बॅटर समोर आपण पाहतोय चेतन आडगा पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर फार एंडकडून. समोर बॅटर आसिफ ह्यावेळेस फुल टॉस ऑन टॉस साईडला क्षेत्ररक्षक लॉंगॉन क्षेत्रामध्ये रितेश पाटील थोडंसं मंबल करेल. फलंदाजांना मुभा होती. एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 20 या अंकावर धावफलक. पहिल्या षटकामध्ये 16 जमवल्या होत्या. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 4 मध्ये 4च धावा खर्च केल्या चेतन आडगाने. त्यामध्ये विकेट मिळवली. यावेळेस ऑन साईडला ताकद झोकली गेली. चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार. धमाका सिक्सर. सहा धाब्याने धावफलक 26-26. यावेळेस अजून एक चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6. डीजे जॉकी कुठे असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय किरण हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 16 जमा केल्यात. सेकंड असून मापोली टीम. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्क्वेअर आहे अशी उद्घोषणा केली जाते व्हाईट बॉलची.
हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. धावपळकावर धाबा लागलेत 44. 44 धाबा पलकावर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमच्या माध्यमातून. 10 धाबा वसूल केल्यात पापाच्या बॅटमधून येणाऱ्या या धाबा आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू चांगला झेन मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकेटचं इथे मात्र होईल पतन. फलंदाज पापा माघारी परतला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय बाबू. बाबू खान हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला डावकुऱ्यातचा हा बॅटर. किरेनच्या विरोधामध्ये या बेस ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग क्षेत्राच्या वरने चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय बाबूच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार. कमालीची बॅटिंग राहिली या सत्रामध्ये. आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये रितेश पाटीलच्या विरोधामध्ये 16 जमा केल्या. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं कमबॅक केलं जाईल. चेतन आडगाच्या विरोधामध्ये पुणे एकदा 16 धाबा जमवल्या गेल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये किरणच्या विरोधात मात्र 16 धाबा. या षटकामध्ये जरूर 2 विकेट मिळाले असतील परंतु धाबा तितक्या झाल्यात या षटकामध्ये सुद्धा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा आहेत 48-48. मोठा उच्चांक गाठला जातोय आतापर्यंत 48. आणि 3 षटकामध्ये किती धाबा जमवले जातील आणि कितीच टार्गेट इथे मात्र सेट केलं जाईल. श्रावण 11 पिळ्यांच्या टीम समोर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पारस पाटीलला आणलं गेलंय. आणि 3 षटकाकरिता समोर बॅटर आपण पाहतो आसिफ. चौथ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू स्वेर आहे. उद्घोषणा केली जाते व्हाईट बॉलची. लगातार 3 विकेट्स घेतल्या तर रितेश पाटील आणि शुभम पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार. हा येतोय सिक्सर. 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 55. गोलंदाज पारस. यावेळेस गती कमी केली होती परंतु लाईन चुकीची पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. धावसंख्या अतिरिक्त स्वरूपामध्ये जाऊन पोहोचेल 56. चांगली गोलंदाजी करावी लागेल अंतिम षटकामध्ये धाबा रोखायचे असतील तर. मात्र कमालीची आतापर्यंत फलंदाजी राहिली सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमची. असे पुणे एकदा स्ट्राईक एंडला. यावेळेस ऑन साइडला टायमिंग प्रॉपर. चेंडूला पाठवला गेलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार करीता धावसंख्या पाहिली तर 62. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. मागील 3 षटकामध्ये 16-16 ची आकारणी दिली गेली. ती आकारणी या षटकात सुद्धा संपन्न होईल असं वाटतंय. यावेळेस चेंडू ऑन साइडला. इथे मात्र चुकी घडली शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाची आणि चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय फाईन क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता
धावसंख्या पाहिली तर 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 66. एकंदरीत अजून आपण चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. पारस पुणे एकदा स्ट्राईकवर, यावेळेस ऑन साइडला कमी गतीचा हा चेंडू पाठवला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक धमाका सिक्सर. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आसिफ हा बॅटर दाखवत असताना अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील, परंतु उच्चांक गाठला गेलाय 72 धावेचा. अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल की गोलंदाज मात्र फलंदाजाला बाद करण्यात यश येईल हे पाहण्यासारखं असेल. मात्र गोलंदाज आपल्या पावलामध्ये चुकी करतोय, दडपणामध्ये दिसतोय, परंतु चांगला चेंडू हाताळावा लागेल. आसिफच्या विरोधामध्ये यावे चेंडू हवेत आहे, उंची लांबी गाठली गेले, हा चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार 6. खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये 78 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 4 षटकामध्ये बॅटिंग करत असताना सिकंदर स्पोर्ट्स मापोली 42 धावांची खेळी राहिली. आसिफ सिनियरची 9 चेंडू मध्ये. पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत मी स्पोर्ट्स कव्वाडच्या विरोधामध्ये एनआर बोरपाडा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता लगेचच या. मी रोहित सरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. या सामन्याची नाणेफेक आपण करायची आहे. धन्यवाद. चला हॅलो 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 चेक हॅलो. चला तर पुढील हॅलो चला तर पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. आपल्या संवेद मान्यवर आहेत संजय वाळंज यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण या पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत कपाड विपक्ष बोरपाडा असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना देखील आपण पाहणार आहोत. आमच्या मांड्यावर आमच्या संवेद जोडल्या जातात नाण्याच्या दोन्ही बाजू. एका बाजूला आहे कैलास पाटील फॅन टीम आणि एका बाजूला माऊली चषक 2026. माऊली चषक कॉलिंग आहे. माऊली चषक झालंय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचं. येणार बोरपाडा संघ आपण नाणेफेकी जिंकलात, निर्णय काय असेल? आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करणार आहात. एक सामना तुम्ही या ठिकाणी खेळलात देखील आणि त्यामध्ये विजय देखील प्राप्त केलाय. या सामन्याकरिता काही वेगळी रणनीती असेल का? जी पण रणनीती असेल तुम्हाला मैदानावर दिसेल. मैदानामध्ये ती रणनीती दिसेलच. तर प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न असेल. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं गेलं आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्यासाठी टीमचे धन्यवाद. नक्कीच हे होते येणार बोरपाडा संघाचे कर्णधार. बोलूयात आपण कवाड संघाचे कर्णधार आहेत. आपण तिन्ही दिवसांमध्ये पाहिलं असेल स्कोररची भूमिका त्यांनी बजावली आहे. आज मैदानाच्या आतमध्ये देखील त्यांना खेळताना पाहणार आहोत. जर तुम्ही नाणेफेकीचा गोल तुमच्या दिशेने असतं तर तुमचा निर्णय काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो. क्षेत्ररक्षण करणार होते आणि क्षेत्ररक्षणच तुमच्या वाट्याला आलाय. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल कारण की आमचे जे मेन गोलंदाज आहेत ते आज मॅचला उपस्थित नाहीत.
टीममध्ये थोडेसे आपण पाहिलं असेल मेन गोलंदाज आहेत ते मॅचमध्ये नाही आहेत म्हणून तुम्ही गोलंदाजी घेतली आहे. मात्र बॅटिंग लाईनअप करिता तुमचे जे खेळाडू आहेत ते आहेत का बॅटिंग लाईनअपचे? ते पण एक दोन जण आहेत, ते मॅच क्वालिफायर मॅच आहे आज आंबाडीला, तिकडे मॅचला गेलेत. क्वालिफायर मॅच करता गेले तर इथे थोडेसे आपण पाहिलं असेल तुमचे खेळाडू नाही आहेत, तरीही चांगलं तुम्ही खेळ दाखवालच. तुम्हाला देखील शेवटचा प्रश्न की या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? या असोसिएशन कवाड आंबाडी असोसिएशन अंतर्गत ना पहिली स्पर्धा आहे का त्यांनी सर्व असोसिएशनच्या टीम खेळलेल्या आहेत आणि एवढ्या प्राईज ठेवलेल्या आहेत आणि खूप चांगलं ऑर्गनाईज केलेलं आहेत आणि टीमनी सुद्धा चांगला सपोर्ट केलेला आहे. असंच अपेक्षा असेल कैलासदादांना का असे दरवर्षी टुर्नामेंट ठेवत जा आणि असोसिएशनला सहकार्य करत राहा. नक्कीच देवते कवाड संघाचे कर्णधार विक्की म्हात्रे. तर न्यूज येते टॉसबॉक्समधनं येणार बोरपाडा संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल प्राप्त करून फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केले कवाड संघाला गोलंदाजी करिता. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. चला तर बोलिए. थोड्याशा तांत्रिक अडचणी होत्या, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्यामध्ये जोडले गेलो. आपण पाहताय मापोली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावा आपण पाहतो आजच्या दिवसातील खूप हायस्ट टोटल पाहायला मिळते. 78 धावा जोडल्यात आणि 39 धावांची आवश्यकता आहे. रितेश करिता पारितोषिक आहे. रितेश पाटीलने जर वन साइड हा सामना जिंकवला तर या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक कैलास पाटील यांच्याकडे झाले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 7 या अंकावर. प्रतीक पाटील करिता पारितोषिक आहे. जर प्रतीक पाटीलने 3 चेंडूमध्ये प्रतीकसाठी जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर आपले पंच आहेत राजेंद्र बजागे सर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या ठिकाणी शुभ आगमन झालंय किशोरजी पाटील सुपे गावचे एक व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहज आपण पाहतोय बाबू करिता देखील पारितोषिक आहे. 3 चेंडूमध्ये 3 जर विकेट घेतले MK कडून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या सामन्यामध्ये कॅश प्राइज भरपूर सारे लाभल्यात. चला तर सुरुवात करतोय गोलंदाजीला बाबू. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रतीक होत आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू तर या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बाईच्या स्वरूपामध्ये जव्हार आलाय. आमचे मुख्य अतिथी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत सत्कार सन्मानाकडे बोलूयात. आमचे सुनील पाटील सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. धन्यवाद. तर सन्माननीय बिंदाजी लसने जिंचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते कैलासदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण कव्वाड ते अंबाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष बिंदाजी लसने जिंचा आपण शुभ सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेत सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या विभागामध्ये ही असोसिएशन निर्माण झाली आणि या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम या व्यक्तीच्या माध्यमातून केलं जातंय. सन्माननीय बिंदाजी लसने यांचा शुभ सन्मान आपण पाहिला. खूप खूप धन्यवाद बिंदाजी लसने. ओर टू कॉम्बॉक्स.
त्यावेळेस लॉफ्टेड शॉट जरूर पाहायला मिळाला. फाईल क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार आला आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 15 या अंकावर. नक्कीच आपण पाहतोय आजचा या स्पर्धेतील शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये मान्यवरांची मंदी लपत असताना चा स्पीडअप करा, कारण यापुढे देखील आपल्याला भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम चेंडू राहिला आहे. नक्कीच मापोली संघाचा उल्लेख करेन की ज्या प्रकारे फलंदाजी त्यांनी केली ना, त्याच प्रकारे गोलंदाजी देखील करतायत. पिलांचे संघ स्ट्रगल करतोय खूप सारा. आपण पाहिलं असेल गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाज महागडे ठरलेत. अगदी पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 16, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 16 आणि जे चौथं षटक होतं ना त्यामध्ये तब्बल 30 धावा आल्या होत्या. खूप महागडे ठरलेत गोलंदाज. या चेंडूवर देखील एक धाव आली. अगदी आपण पाहिलं असेल बॉडी लँग्वेज पिलंचे संघाचे फलंदाज आहेत, हसून खेळून फक्त मॅच एक फॉर्मॅलिटी म्हणून न खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 16 या अंकावर. चला जास्त वेळ खर्च करू नका, मापोली संघ विनंती असेल. नवीन गोलंदाज अरहम पटेल, महापोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू हा देखील आहे. हा देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. नेहमी आपण पाहिलं असेल इथून त्याच प्रकारची गोलंदाजी देखील केली जाईल. अरहम सज्ज झालाय. पहिला चेंडू वरपी चेंडू होता, लॉफ्टेड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सरस्टेट खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. उचलून फेक देखील केली जाईल. एक एक धाव पूर्ण केली जाते. फक्त नक्कीच असं म्हणत असतील दोन्ही फलंदाज की मॅच तर इथून हारतोय, मात्र दोघेही आपण आनंद घेऊ सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घेऊ. आणि तेच घेत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अरहम ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतो. अगदी पॉपिन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. हा देखील देखना चेंडू नक्कीच मी उल्लेख केला होता. एक एक धावेने आनंद घेत आहेत फक्त फलंदाज. तर रितेश पाटील करिता पारितोषिक लागलं होतं, पण रितेश पाटील फलंदाजी करता आलेच नाहीत, डगआउटमध्येच आहेत. त्यांच्याकरिता मुख्य आयोजक कैलास पाटील यांनी रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं. त्यावेळेस लॉफ्टेड शॉट उडवलाय, जरूर क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. VIP डाईजवर आमच्या मान्यवरांना सलामी देणारा 6 धावांसाठी आलाय षटकार.
सॉरी माफ करा. चला भलियात सामन्याकडे आपण पाहतोय दोन्ही चेंडूमध्ये 2 षटकार नक्की झालेत. इथून षटकार हॅट्रिक देखील कंप्लीट केली जाईल का? चेतन आहे स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा अरहम. यावेळेस आपण पाहिलं असेल स्लोपर पण चेंडू खूपच आधी बॅट आली होती आणि एज लागली आहे. फलंदाज बाद. चेतन बॅक टू द डगआउट. शुभ आगमन झालंय. आमचे साथी समालोचक पहिल्या दिवसापासून त्यांचा गोड आवाज आपण ऐकत आलोय. मोहनीश पाटील सर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. प्लस नवीन फलंदाज झाले आणि आपण पाहिलं असेल शरीराचा वेध घेणारा चेंडू. अजून एक चांगला चेंडू आलाय. निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 30 या अंकावर. अजून इथून विजयाकरिता खूप साऱ्या धावांची आवश्यकता आहे. 30 धावा आल्यात. 79 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज जर पाहिले असतील ना तर खूप महागडे ठरलेत पिळंजे संघाचे. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय आशिक आलेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळचा शेष असेल. उडवला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिझन मध्ये. झेल तर स्वीकारू शकले नाहीयेत. आपण पाहतो एकच धाव. इथून मी म्हटलं होतं ना की सामन्याची फक्त मजा घेत आहेत आणि तेच घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पण पाहू शकता मंचावर आमचे साथी समालोचक मोहनीश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. फोर्स जरूर केलाय चेंडूवर. या चेंडूवर देखील स्ट्राईक रोटेट केली जाईल. फक्त एक चेंडू तू खेळ, एक चेंडू मी खेळणार. फक्त फॉर्मॅलिटी. जणू प्रॅक्टिस करता आल्यावर जसं समीकरण पाहायला मिळतं ना त्या प्रकारची फलंदाजी होत्या. फॉर्मॅलिटी मॅच फक्त पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही संघ रेडी राहायचंय. कवाड संघ ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. नेक्स्ट मॅच लगेच रेडी राहायचंय. कवाड संघ आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. इथून वेल जास्त खर्च करू नका कारण आपण पाहिलं असेल ना तर खूप सारा वेल खर्च झाला आतापर्यंत आणि अजून भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. म्हणून विनंती असेल. शेवटचा चेंडू उंचावरून आपण पाहतोय. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार तर आलाय. तिथे जल्लोष पाहू शकता. षटकारच्या बाहेर चेंडू आंब्यावर जाऊन आदळला आणि झेल घेतली. नंतर जल्लोष केलाय. सामना संपला या ठिकाणी आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल आसिफ सिनियर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्याच्या बॅटमधनं तब्बल 42 धावा आल्या. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला तर इथून आपण कॉमेंटर बॉक्समध्ये करणार आहोत थोडेसे बदल. आमचे साथी समालोचक मोहनीश पाटील आमच्यामध्ये जोडलेत. त्यांचा गोड आवाज इथून पुढे आपण ऐकणार आहोत. रितेश पाटील आपण
आयोजकांसोबत जोडा. अरबाज यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अरबाज आपण या. सन्माननीय कैलाशी पाटील साहेब यांचं निमंत्रण आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे या स्पर्धेचे मुख्य प्राणार्थे. सो अरबाजला विनंती करतो की आपण या. मंडळी नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं या चौथ्या दिवसामध्ये अर्थात मेगा फायनलच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे. भरपूर डोलदार आणि मानाने सन्मानाने पुढे जाणारी स्पर्धा आपण पाहिली. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचं एक वेगळं चित्र राहिलं आणि भरपूर चर्चा देखील आपण सोशल मीडियावरती सध्या या स्पर्धेची होताना पाहतोय. नुकताच मी येत असताना मला देखील एका संघाचे 2 खेळाडू भेटले होते आणि ते देखील म्हणत होते की भरपूर चांगली स्पर्धा चालू आहे. आणि खरं तर ज्यावेळेस तुम्ही एखादी चांगली स्पर्धा बनवताना त्यावेळेस तुमची चर्चा होत असते आणि तेच पाहायला मिळाले या स्पर्धेचा वेगवेगळे पारितोषिक. किंग ऑफ महापोली क्रिकेट आसिफ सिनियर याला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. आणि बघा दोन्ही टीम कवाड संघ आणि NR बोरपाडा आयोजकांचा म्हणणं आहे ही मॅच 3 षटकांची असेल. 3 ओव्हरची मॅच असेल. चला एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूने जर बघितलं गेलं तर बीच स्पोर्ट्स कवाड संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने NR बोरपाडा. 3 षटकांची 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन याची नोंद घ्यायची आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. चला मॅच ऑन करायची आहे. बघा 3 षटकांची मॅच आहे आणि जसा पहिला बॉल पडेल टाइम लागला जाईल. 2 षटकं जे आहेत ते 10 मिनिटांमध्ये कंप्लीट नाही केले तर एक एक्स्ट्रा खेळाडू अधिक खेळाडू इनफिल्डचा आतमध्ये घेतला जाईल. सो याची नोंद घ्या. 3 ओव्हरची मॅच. ओपनिंग पार्समध्ये जर बघितलं गेलं तर एका बाजूने आपण पाहतोय रवी धुमाळ आणि विवेक शेळके या दोघांना आपण ओपनिंग पेअर्स आघाडीच्या जोडीवरती. आणि फ्रंटलाईन बॉलर सध्या NR बोरपाड्याचा विचार केला तर मग त्यांचा ओपनिंग पेअरमध्ये थोडे फेरबदल पाहायला मिळतात. रवी आणि विवेक यांना ओपनिंग पेअर्स करिता पाठवला. पण कवाड संघाकडनं विचार केला तर पारंपरिक गोलंदाज फ्रंटलाईन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय किरण मडवी. याच्यानंतर विनर्स अगेन्स्ट सिकंदर स्पोर्ट्स महापोली. अशा 2 संघांमध्ये मॅच असेल. ऑन होती मॅच.
पहिला बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलेला होता. एकदा फलकावरती कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं खातं उघडलं गेलंय रवीच्या माध्यमातून. रवी एक असा खेळाडू की एकंदरीत जर बघितलं गेलं तर लास्ट इयरमध्ये रवीची बॅट भरपूर चांगली बोललेली. जेव्हा बोरपाडाला गरज लागली तेव्हा रवीने मोठे फटके मारल्यात. हरपनमौला खेळाडू आहे खरं तर आणि अनेकदा बोरपाडा संघाकडनं भरपूर वर्ष